गावचा माळ येऊ लागला, मघावी सोना येऊ लागला, गोगा कुंभार येऊ लागला. बंका बंका कोण आहे? बंका महागे तो येऊ लागला. चोखा सगळे संत येऊ लागले. तर आईसाहेब म्हणतात, रुक्मिणी आईसाहेब, आम्हा बायकांना फार सवय असते भेदभाव करण्याची. रुक्मिणी आईसाहेब म्हणले, तो बंका महागे तो मंदिरात येतोय, माझं मंदिर वाटतंय. तर देव म्हणाले, माझ्यासाठी प्रत्येक भक्त काय आहे, आणि त्याची जागा माझ्या मंदिरात नाही तर माझ्या अंतःकरणात आहे. ते वर्ततरी सती देही तरी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तर यांच्या हृदयी समग्र से. ते त्या देहात दिसत असतील ते त्या देहात नाही तर मी त्यांच्यात असतो आणि ते माझ्यात असतात. रुक्मिणी आईसाहेबांनी भेदभाव केला तर देवानं आईसाहेबांना सेपरेट बाजूला मंदिर बांधून दिलं. आजही तुम्ही पंढरपूर मध्ये जाऊन पहा, देव एकटा उभा आहे, एकटा. आणि पत्नीला का केलं बाजूला उभं? तर भेदभाव केला. देवाला भेदभाव केलेलं आवडत नाही. असा एकच राजा या ठिकाणी होऊन गेला की त्याने 18 पगड जाती एकत्र केल्या. कोण? आज जे कीर्तन होत आहे, आज जो तुम्हाला सगळीकडे भगवा ध्वज दिसतोय, आज बाईच्या कपाळाला कुंकू, मंदिराला कळस आणि अंगणात पवित्र तुळस कुणामुळे दिसत असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे दिसते. आज प्रत्येकाला वाटतं अंधार होत चाललाय, अंधार होत चाललाय, दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. एकच राजा इथे किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या डोंगरावर. सुंदर स्वरात निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार केले आपल्या छातीवर. जानपुराने चढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या तुकोबारायांना विचारलं ना, तुकोबाराय तुमचं कुलदैवत कोणतं? तर तुकोबाराय म्हणतात, आमचं कुलदैवत कोण? विठ्ठल कुळीचे दैवत. आमचं कुलदैवत तो पांडुरंग परमात्मा आहे. पण तो पांडुरंग परमात्मा ज्यांच्या कृपा आशीर्वादाने मंदिरात आहे ते कोण आहे? म्हणून आजही मावळ्यांना विचारा, मावळ्यांना तुमचं कुलदैवत कोणतं? दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती.
आणि शान आहे. या भगवा 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 भडकला मग मरण भडकला भगवा भडकला मग मरण भडकला भगवा भडकला धर्मवीर संभाजी महाराज की जय साहेब की जय मायबाप हो एकच राजा असा होऊन गेला. 18 पगड जाती एकत्र केल्या. त्या राजानं भेदभाव केला नाही म्हणून योगायोगानं आणि ओघाओघानं मी सांगितलं की तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. जर भेद नाही केला ना तर आपण समोरच्याचं अंतकरण जिंकून घेऊ शकतो. फक्त भेद केला नाही. ज्याला मोठं व्हायचंय ना त्यांनी भेद करायचं नाही, वाकायचं. वाकाव वाकल्याने जग जिंकता येतं. वाकल्याशिवाय पर्याय नाही. हे बघा निवडणुका जवळ आल्या ना तुमच्या चप्पल सहित पाया पडतील की नाही? कारण त्यांना जिंकायचं असतं. ते भेदाभेद करतात का? अहो पालात सुद्धा झोपडीत सुद्धा जायला माग पुढं पाहत नाही. पाहतात का? पत्र्याच्या शेड मध्ये सुद्धा ते शेड मधल्या बाईच्या सुद्धा पाया पडते. जोपर्यंत तुम्ही पायाला वाकत नाही, जोपर्यंत तुम्ही भेदाभेद सोडत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवहारातही जिंकत नाही आणि परमार्थात सुद्धा जिंकू शकत नाही. म्हणून भेदाभेद तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नासे दर्शने काम क्रोधा नाही चाले भूती झाली समता. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. या अभंगावर मोडकं तोडकं जे काही सांगण्याचा प्रयत्न केला. जयांचे गावी केला वास त्यांच्याशी नसावे उदास. मी आळंदीत लहानाची मोठी झाली. मी कधी कीर्तन पाठ करत नाही, कधीच नाही करत. मला जसं वेळेला सुचल तसं मी सांगत असते. त्याच्यामुळे माझे प्रमाण कोणते येतील काय येतील मी काही सांगू शकत नाही. कीर्तनाच्या गादीवर उभं राहीपर्यंत मी अभंग सुद्धा सांगू शकत नाही. म्हणजे तर आजच्या कीर्तन सेवेसाठी उत्कृष्ट गायक उपस्थित होते. दादांचा परिचय खांडवीचे दादा आलेले आहेत, त्यांचे आभार मानते. शिवाजी महाराज आलेले आहेत सिंगोनेवरून, त्यांचेही आभार मानते. गणेश महाराज सरंग आमच्या परतूरवरून आलेले आहेत. वलखेडचे दादा, दादांचेही आभार मानते. महादेव महाराज मोहिते आलेले आहेत, त्यांचेही आभार मानते. उभ्या महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजानं वेळ लावला असे भजन सम्राट बंडूबुवा गोळेगावकर. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून आणि पांडुरंग महाराजांचं नाव घेते मी बंडूबुवा गोळेगावकरांची सून. असे आमचे महाराज आलेले आहेत. तसेच आपल्या गावचं वैभव उत्कृष्ट गायक अनिलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सहकार्याने आजच्या कीर्तन सेवेचा हा योगायोग आलेला आहे. अनिल महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दादांचे मी आभार मानते. माझी खरंच इथे कीर्तन करण्याची इच्छा होती पण मी म्हणले नव्हते. बघा त्यांच्याच मनात देवी आईने काही सांगितलं असेल समजा. तर आणि बाकी चोपदार मामा आहेत, इकडे विनेकरी मामा आहेत आणि बाकी सर्व हे यांना चिलीपिली म्हणून नाही चालणार का? हे उद्या भावी पिढीचे भविष्य आहे. आणि हे आज कीर्तनात उभे राहिले म्हणजे एखादं गायक होईल, एखादं कीर्तनकार होईल, एखादं वादक होईल आणि कोणी नाहीच काही झालं तर संस्कारयुक्त तर नक्कीच होईल. हो की नाही? संस्कार तरी त्याच्याकडे नक्कीच असतील. तसेच आजच्या कीर्तन सेवेसाठी खरं तर आज कीर्तन सांगणं म्हणजे माझ्यासाठी परीक्षाच होती. इकडं आमचे सासरेबुवांचे गुरुबंधू शिवाजी दादा बसलेले आहेत आणि एकीकडं आमचे सासरेबुवांचे गुरुबंधू सुरेश भाऊ बसलेले आहेत. या दोघांसमोर मी कीर्तन सांगणं म्हणजे माझी परीक्षाच आहे. दूध आणि पाण्याची निवड करणारे हे चातक श्रोते आहेत, यांच्यासमोर मी काय कीर्तन सांगावं? हा, पण तरी सुद्धा या परीक्षेमध्ये मी पास झाले नापास झाले आई जाणो किंवा दादा जाणो. आणि माझ्या प्रत्येक कीर्तनात
उभ्या महाराष्ट्रभर आम्ही फिरतो. माझ्या प्रत्येक कीर्तनाला निवृत्ती दादा साथ देतात. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सोपं नाहीये. चाल जेव्हा चालू होती ना चाल, त्यावेळेस मला असं वाटत होतं विना ठेवून दादाच्या पाया पडावं. सोपं नाहीये. तुम्ही ना सलग कंटिन्यू 10 मिनिटं पकवात वाजून दाखवा, हात गळून जातात. हात जवळजवळ 23 मिनिटं चाल झाली आणि 23 मिनिटं कंटिन्यू हात चालू होते. कंटिन्यू सोपं नाही. ही परीक्षा असते. ही गायकांची परीक्षा असते, ही वादकांची परीक्षा असते आणि ही कीर्तनकाराची सुद्धा परीक्षा असते. कीर्तन सुद्धा सोपं नाही. वेळेला आठवलं पाहिजे, वेळेला आलं पाहिजे म्हणून. आणि आपण सुद्धा जीवाचे कान करून दादा मगाशी म्हणले आम्ही मुद्दाम ताईचं कीर्तन ऐकण्यासाठी आलो. मग तर मला धाकच पडला. काय सांगावं कीर्तनात. आणि अभंग बदलून घ्यावा तर महाराजांना सांगितलं होतं आता हा अभंग होणार आहे. म्हणले ऐन वक्ताला अभंगही बदलता येत नाही. जाऊ द्या म्हणले ह्याच अभंगावर जसं जमेल तसं आपण चिंतन सांगूया. तुम्ही सर्व सज्जन हे दादा आमच्या सोबत पारायण गंगाला असतात आळंदीमध्ये. दादाचेही आभार मानते. विनिकरी दादा असतात, भाऊंचेही आभार मानते. भाऊंनी सुद्धा माझ्या अभ्यासू माणूस लगेच लक्ष देतं. मी ओव्या सांगत असताना भाऊंच्या मुखातून ओव्या येत होत्या. म्हणून अगदी अर्जुनाच्या पंक्तीत बसल्यासारखी अहो अर्जुनाची पंक्ती परिसनयाची ही योग्य होती ती कृपा करुनी संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या पंक्तीत बसल्यासारखे जीवाचे कान करून तुम्ही सर्वांनी कीर्तन ऐकलं म्हणून तुमचे सुद्धा पुनश्च एकदा आभार मानते आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली.